संविधानाची विटंबना करणारे आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. नागनाथ नानोहोळ. याबाबत सविस्तर वृत्तांत असा की परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या मनुवादी विचारसरणीच्या आरोपीला देशद्रोही घोषित करून कडक कारवाई करावी, असा निरपराध लोकांना कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली निष्पाप लोकांवर होणारी कारवाई त्वरित बंद करावी, या मागणीचं निवेदन टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग साहेब यांना देण्यात आलंय. यावेळी प्रमुख उपस्थित पश्चिम महाराष्ट्र रिपाईंचे संघटक नागनाथ नानोहोळ, बहुजन सत्यशोधक संघ संस्थापक अध्यक्ष सुनील भाऊ ओहोळ, मातंग एकता आंदोलनाचे नेते रामभाऊ वाघमारे, रिपाई नेते परमेश्वरदादा खरात, रिपाईचे नेते जयवंत पोळ, युवक नेते महावीर वजाळे, मोडणीम ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अतुल गाडे, शाहू फुले आंबेडकर बहुउद्देशीय समाजसेवी संस्थापक अध्यक्ष प्रमोद गाडे, बोधिसत्व बहुउद्देशीय समाजसेवी संस्थापक अध्यक्ष गणेश नाईक, वीट उद्योजक महादेव शेट ओहोळ, वीट उद्योजक भैयासाहेब गायकवाड, वीट उद्योजक शहाजी शेठ ढवरे, युवक नेते स्वप्नील ओहोळ, रिपाईंचे नेते वैभव ओहोळ, संतोष लंकेश्वर, जीवन ढावरे, भैयासाहेब खरे, शेखर वजाळे, प्रदीप गाडे, दयावान ओहोळ, रवी ओहोळ, गणेश ओहोळ, कृष्ण ओहोळ, सतीश वाघमारे, सारंग ओहोळ, नागनाथ तालेवार, विनोद गायकवाड यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.